प्रसाद काय? तर ऐकून घेतलं का नाही? तो तोंड आहे म्हणून काही बोलायचं का? तर ऐक ना, वाकडीच्या धाकानं फोटो घेत फिरलो गाव कोणी ओळखलं नाही, कोणी सापडली नाही, कोणी जीव घाबरा झाला माझा. आई अंबाबाई, तुझी महिमा आगात आहे. उशिरा का होईना पण आमच्या घराला सुख दावलं. माझ्या चंद्रीला बी असं सुख दाव. ती जिकडं कुठं असेल ना तिला सुखी ठेव. आणि माझ्या घरादारावर माझ्या पोरांवर अशीच तुझी कृपा राहू दे. सगळी इडापिडा टळू दे आई. सगळी इडापिडा टळू दे. चला आता पोटाचं बघा काहीतरी, म्हणजे आपण जमिनीला पाठ टेकवायला मोकळे. म्हणजे पोरांना भूक लागली असेल ना. होय, चला पोरांना चला. लेखा चल बाळा लवकर. शैलू येत असेल एव्हाना गाडी घेऊन. जायचंय ना तुला मावशीकडे? भय आले आले झालंच. चल बाळा लवकर. सुंदर दिसतेस माहितीये तू. कोण म्हणाल तुला तू खेड्यातली आहेस? चल जायचंय ना मावशीकडे? नाही. आता वय नाही म्हणायचं, आता हो म्हणायचं. हो बाईसाहेब, तुम्ही लई चांगले आहेसा. माझ्यासाठी किती करताय. पास पुरे झालं तुझं गोड बोलणं. आता चल निघूया. हो. रोज रोज तीच कामं करून करून कंटाळा यायला लागलाय. रोज रोज उशीर होते घर मालकीकडे जायला. समजा नंतरच करायला पाहिजे. मावशे, आशा मावशे. कोण आहे? अगं चंद्र, तू अगं केवढी मोठी झाली आणि एकली आली. अगं कमलाताई आणि शिरी आणि आम्ही कुठे? यांच्या संग आले. नमस्कार, मी शैलेंद्र भागवत. या मुलीचा ऍक्सिडेंट झाला होता. माझ्या गाडीसमोर आली होती. ती उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये होती. तिनेच सांगितलं तिला इकडे सोडण्याबद्दल. ऍक्च्युली मी तिला तिच्या घरीच सोडणार होतो, पण तीच म्हणाली की मावशीकडे सोडा, म्हणून तिच्या सांगण्यावरून तिला इकडे घेऊन आलोय. फार उपकार झाले असेल बघा तुमचे. फार लांबून आला असेल ना. या ना, या ना, वाईट चहा टाकते. नाही नाही, खरंच त्याची काहीच गरज नाहीये. लेखा सुखरूप आणि योग्य ठिकाणी आहे हे बघून मी निश्चिंत झालो. बरं लेखा, मला डॉक्टरनी सांगितलेल्या गोळ्या वेळेवर घ्यायच्या. हां, आणि एक मिनिट, हे माझं कार्ड आहे. कधी काही गरज लागली तर मला येऊन नक्की भेट. काळजी घ्या लेखाची. वय वय, पर वाईट चहा घेतला असता तर. नाही, खरंच मला ऑफिसला जायचंय आणि लेखाला भेटायला येईनच ना मी. चलो चलो बा.
गावली. हादरलीस ना? आपण एवढी लपून जपून ठेवलेली चंद्री यांना कशी गावली? कशी? तुझा चेहरा बघ कसा पांढरा फटाक फटाक पडलाय. मला एक सांग, जर चंद्री आम्हाला खरंच गावली म्हणजे 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 चंद्री गावली नाही पण गावन गावन माझ्या नशिबाचे फाशी आता उलटे पडणार आहे. खुश झाली होतीस ना? ही आपली ही जमीन एक ना राजासारखा टेपा फिरणार. ठाक 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 ठाक. इथं हत्ती चालतंय कॅरात आणि इथं कोंबडं नाचतंय कॅरा. पण त्यासनी त्या या जमीन नको तुमच्याकडं. ती पडली आहे गणकोबाकडं. हानवड वरसांवर. एक एक काय हे बघ हे बघ माझी सोन्याची हुंडी. मला लागलेलं लॉटरीचं तिकीट, सोडून आणलेली जमिनीचे कागद. पोरीच्या लग्नात जावई बापूंनी सासऱ्याला दिलेला दमदार आहे. डुकराला शेवरीची गादी दिली ना तरी तो लोळणार फिरड्यावरच. सोन्यासारखा जिम्मीचा तुकडा एखाद्याच्या हाती लागला असता ना तर घाम गाळून मोती पिकवलं असतं, आईवानी जपलं असतं. पण स्वतःच्या पोटच्या पोरीला इकून खाणारा आईला कसं सोडत? बस थांब करते. सुरकी कधीची गेली बघ दूध आणाय, अजून पत्ता नाही. बस हे घे पाणी. लय थकली असशील ना? आई हे दूध आणलं ग. कधीची गेलेली ग तू आणि आता आली वर. बस ही बघ कोण आली आहे. कोण? कमल मावशी माहिती ना, तिची मुलगी चंद्री. आणि चंद्री ही माझी मुलगी सुरकी. म्हणजे तुम्ही आता बहिणी बहिणी. अरे जेवायचंच राहिलं बघ आपल्याला. घरी समजा नीट आहे ना? म्हणजे बा अजून दारू पितो का ग? बा अजून दारू पितो? हे कमलीच्या आयुष्यात काय देवानं मांडून ठेवलंय काय माहिती. आम्हा बनीच नाही ना, नवऱ्याचं सुख म्हणून नाही बघ. हिचा बा मला अर्ध्या वाटणं सोडून गेला आणि तुमचा बा असून बी काय कामाचा नाही. समद्यांच्या आयुष्याचा पार वाटोळ करायला निघालाय बघ. मावशी, आय तुझ्याबद्दल लय सांगते, लय कौतिक करते. सांगते तू कसं काम करते म्हणून आणि सुरकीला कसं सांभाळलंयस हे बी सांगते. आई म्हणाली आता मावशीकडेच जाऊन राहा. म्हणजे आबाचं काय खरं नाही ना. आणि त्याच्या हातनं काय माझ्यासाठी चांगलं होणार नाही. चंद्रे माझ्या हातनं बरं होईल असं वाटलं तुझ्या आईला. हे बघ चंद्रे, तू आता काय लहान नाही राहिली. ह्या सुरकीचा विचार करून करून जीव खायला उठते. आणि त्यात तुला सांभाळायची जोखीम मी काही घेऊ शकत नाही. तुझ्या आईला मॉप सांगेल मावशी सांभाळेल म्हणून. आणि दुसरं म्हणजे इथे कामं काय सहजासहजी मिळत नाही. कसा बसा सुरकीचा आणि माझ्या पोटापाण्याचा प्रश्न सुटते. त्यात सुरकी मोठी दिसायला लागल्यापासून उगाच जीवाला घोर नको म्हणून मी कामावर तिला घेऊन जाते. आणि त्यात तू बी तरणी ताटी पोर.
इथं राहायचं म्हणजे नको बाई, उगाच आम्हालाच ताप. म्या काय म्हणते, फार फार तर तू आणखीन 2 दिवस राहा ना आमच्याकडे, पण कायमचं राहायचं म्हणजे हे बघ जेवण राहिलं, जेव की. सर कितीला बी वाढते, 1 मिनिट बोलायच्या नातात बघ काय बी लक्षात राहिलं नाही माझ्या. जेव की ग. घे सर, तुझ्या आवडीची भाजी बनवली, खा. रेखाताई, लई काय फरक नवा आहे, महाग असेल नवं. ठाव नाही पण ते साहेब होते ना, त्यांच्या बायकोने घेऊन दिलाय दवाखान्यात निघताना. सर कितीला आवडला फरक? ठेव, तुझ्याकडेच ठेव. तशी चंद्री नाही म्हणायची नाही. हा होय. ए चंद्री, माझ्या मालकीनबाईनी ना सुरकीसाठी 2 जोड कपडे दिले होते, ते तू तुझ्याकडेच ठेव. हा, आणि झोपायचे ना, मी अंतरून टाक. चल. खेळ खेळताना माझा गाव मागे पडला. ए पोरानो, काय चाललंय? काय शिर्या, गप की. कधी बस. याय आकी कुठे असेल ग? तिच्याच काळजीनं जीव खातो या बघ. असेल काय करत असेल, तिला या गावाबाहेर काय बी माहित नाही बघ. आई अंबाबाईनी तिला येऊशीर ठेवलं म्हणजे झालं, बाकी आयुष्यात काय बी मागणं नाही. चल पोरांनो, झोपा बरं. उद्या सकाळच्या लेकाला भेटायला जायचंय. चल ये. रस्त्याला बघ, त्या पाकड्याला मी आपण आले म्हणून माझ्या आया आपाला तर काय नाही, मी तिथून पळून लय चूक केलाय. मी माझ्या आया आपाला दुःखाच्या खायत लुटून आलाय. हाय अंबाबाई, काय करू मी, काय करू?
जी बुलेट सिरप्या ये सोपान्या शांत हाय म्हणत होतास नव मी कळलं का वादळापूर्वीची शांतता होती हे कळलं का हे बघ याला म्हणतात वादळ उठलं बी आणि शमलं बी काय ग चंद्र झोपी ना वय सकाळी मी जे काही तुला बोलले त्याचा राग आला वय मनाला लागलं का नाही मावशी तसं काय बी नाही. हे बघ पोरी मी जे काही बोलले ना ते समजा आपल्या भल्यासाठीच बोलले उद्या काही प्रीत घडू नये ना त्यासाठीच बोलले मी हे सुरकीचा बास सोडून गेल्यापासून ना ही समधी दुनिया जवळून बघितली बाय म्हटलं ना प्रत्येकाच्या नजरा वर बढाय बघतात आणि त्यात तर तू तळणी ताटी पोर हात म्हणजे तुझ्या आईबाची अमानत आणि समजातनं तुला सांभाळायचं मला नाही झेपायचं बघ पोरी हे बघ मला माफ कर ना काय म्हणते सकाळी 7:00 ना रांजणगावाला जायला एसटी आहे मी तुला एसटी स्टँड वरून बसून देत पर तू घरला जा हे बघ पोरी सटवाईनं प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी लिहून ठेवलंय ते कुणाला कंदी चुकलं नाही बघ आणि त्यात जे काय होईल त्यात आपण दिस काढण्यापल्याड काय बी करू शकत नाही बघ तू काळजी करू नको झोप तू आता काय बी काळजी करू नको झोप समजा ठीक होईल कमळी लई टिव करत होती ना ग माझ्या पोरासाठी मी जीव पण देईन माझ्या पोरासाठी जीव काढून ठेवीन आपण तिची इच्छा पुरी केली तिचा बी जीव गेला आणि तिच्या पोरांचा बी हा एक वांगाळ झालं आणि मी आपला फुकट जळला यात
2 दारूचे घोट फेकले असते तर दाराशी पडून राहिला असता. असतं एखाद्याचं नशीब. काय करणार आपण तरी. ज्याच्या त्याच्या नशिबात असेल तेच होतंय म्हणा. जळला. सरकार आता निघू आपण. गाडी काढू का? कर काय बायका पुरं वाट बघतात का काय? पिंपळावरचा मुंजा तू न घर न दार. गडबड कसली? थांब जरा. हे समदर राख होऊन दे. ती बघूनच जाऊ निवांत. सरकार आता समजा गाव जाम होईल हानम्याच्या घरामोर. आपण जरा जपूनच. ये सोपान. जपून आपण राहायचं नाही. जपून राहायचं या गावानं. या समद्या गावानं. कळून दे समद्यासने. धनंजय वाकड्या सरकार बरोबर वाकड्यात गेल्यावर काय होतंय ते. या गावावर फक्त वाकड्या सरकारची सत्ता चालत आल्या आणि तीच हितनं मोहरबीत चालत राहील. शैलेंद्र भागवत आहेत? हो आहेत. काही काम होतं का? बोलवा त्यांना. मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. बोलवते. या ना, बसा तुम्ही. आपणच आहात तर मिस्टर शैलेंद्र भागवत? हो मीच. बोला काय काम होतं? आमचं काम नाही हो, तुम्ही केलेलं काम निस्तरायला आलोय आम्ही. मी समजलो ना. आम्ही आहोत ना समजवायला. राहण्यावरून आणि वागण्यावरून तुम्ही चांगले सज्जन दिसताय. बघा इन्स्पेक्टर, तुम्हाला जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे ते जरा स्पष्टपणे सांगाल का प्लीज? स्पष्टच विचारतो तुम्हाला. गणपती उत्सवाच्या पहिल्या रात्री तुम्ही ज्या मुलीला तुमच्या कारनं उडवलं ती मुलगी कुठं आहे? तुम्हाला कसं समजलं? विनोद करताय की काय मिस्टर भागवत? पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहोत आम्ही आणि ह्याच कामाचे पैसे मिळतात आम्हाला. तेव्हा तुम्ही आमची उलट तपासणी न घेता ती मुलगी कुठे आहे ते सांगा. ती बरी आहे आता. म्हणजे फारसं काही लागलं नव्हतं ना तिला. हो. तुम्ही कोण आहात? डॉक्टर की काय? माझी बायको आहे. बर, असू द्या. आणि या कोण? माझी बहीण आहे. आता मला सांगा ती मुलगी कुठे आहे?
त्या दिवशी घडलेला प्रकार मला तिच्या तोंडून ऐकायचा आहे. त्या दिवशी काय ड्रिंक्स वगैरे घेतलं होतं की काय? मी ड्रिंक्स घेत नाही इन्स्पेक्टर. ड्रिंक घेणारा प्रत्येक माणूस असंच बोलत असतो. तुर्तास आपण समजून चालू की तुम्ही प्यायलेले नव्हता. आता मला सांगा, ती मुलगी कुठे आहे? आम्ही तिला तिच्या मावशीकडे सोडलं. असं म्हणजे परस्पर विल्हेवाट. तुम्हाला एक काम करावं लागेल मिस्टर भागवत. तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. घाबरू नका. पोलीस स्टेशनला नाही, त्या मुलीच्या मावशीच्या घरी. तिची जबानी घ्यायची मला. चला. कोण नाही इकडे बघा. अहो साहेब मी खरं सांगते. हो कुणाला शोधताय तुम्ही? ओ नका ना, तिकडे काय नाव माझं कापड आहे बघा सांगते. ओ साहेब अहो मी अगदी खरं सांगते बघा. मी सातच्या गाडीलाच बसून दिली चंद्रीला. म्हणजे इथेही परस्पर विल्हेवाट. भागवत साहेब वेल प्लॅन करून सगळं चाललंय वाटतं. हा इन्स्पेक्टर, काय बोलता तुम्ही? हे कसली विल्हेवाट, कसला प्लॅन? घरकाम करणाऱ्या बाईला हाताशी धरून तुम्ही हे जे काय कारस्थान करताय ना, ते येतंय माझ्या लक्षात. तुमचा काहीतरी गैरसमज होतो इन्स्पेक्टर. गैरसमज होतोय नाही, गैरसमज झाला होता, पण आता नाही. तुमच्यावर विश्वास ठेवून मी इथपर्यंत आलो. माझा आता चांगलाच समज झालाय. भागवत मला खरं सांगा, तुमच्या गाडीला धडकल्यानंतर ती मुलगी जिवंत होती ना? इन्स्पेक्टर काय बोलता तुम्ही? आवाज खाली. हे डिपार्टमेंट आमचं आहे. हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही या प्रकरणाला काहीतरी वेगळं वळण देताय. वेगळं वळण मी देत नाहीये भागवत, वेगळं वळण तुम्ही देताय. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. आमच्या चौकशीला सरळ सरळ मदत करा, नाहीतर तुमच्या सुखी आयुष्याचं वळण बदलेल. हो पण इन्स्पेक्टर, माझ्या कानावर या घटना आल्यानंतरच मला संशय आला होता की ह्यात काहीतरी काळबेरा आहे. चला रे. मला तर काही सुचेनासच झालंय. या ऍक्सिडेंटच्या प्रकरणातून बाहेर येतोय ना येतोय तेच हे प्रकरण गळ्याशी आलं. तो इन्स्पेक्टर शैलूशी असं बोलतोय ना, जणू काय शैलूनी खूनच केलाय त्या मुलीचा. तरी मी आधीपासून सांगत होते त्या मुलीच्या भानगडीत पडू नका, पण शैलेंद्राचा नेहमीचा चांगुलपणा आड आला ना, आणि त्याच्यावर आपल्यालाच शिक्षा. नाहीतर काय. आणि वर तो पोलीस शैलूला काय म्हणाला माहितीये? म्हणे यात काहीतरी काळं बेर आहे. आता यात काय काळं बेर असणार आहे? नुसता डोक्याला ताप झालाय. मामी, मला असं वाटतं की यात नक्कीच काहीतरी काळं बेर आहे. म्हणजे तो म्हणतो म्हणून नाही, किंवा तुम्ही समजताय म्हणूनही नाही. हे अपोजिट काळं बेर आहे. तुला नेमकं काय म्हणायचंय समीर? आता बघ ना मग, ती मुलगी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळेला पोलिसांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. आणि जेव्हा मामा आणि मामी तिला तिच्या कुठल्या तरी मावशीकडे सोडून आले तेव्हा लगेच पोलीस आपल्या घरी आले. मग कशावरून हा त्या मुलीचाच डाव नसेल?
अगं ही सगळी झोपडपट्टीतली लोक असंच करतात. पण तुला कोणी सांगितलं तिची मावशी झोपडपट्टीतली आहे? अगं मामी, ही सगळी कामं असली झोपडपट्टीत होतच असतात. आणि पोलीस वगैरे सगळं खोटं असतं. पैसा कमवण्याचा धंदा आहे फक्त, बाकी काही नाही. हा, आणि आता ह्या सिच्युएशन मधून बाहेर येण्याकरता माझ्याकडे एक ऑप्शन आहे. म्हणजे बघा, तुम्हा सगळ्यांना पटला तर घ्या किंवा सोडून द्या. काय उपाय? बाबा रे, या प्रकरणात एकदा सुटलो ना की मी गणपती पुढे 5 किलो पेढे ठेवी. पेढे गणपती पुढे नाहीत तर त्यांना द्यावे लागणार आहेत. त्यांच्या पुढे म्हणजे पोलिसांना पैसा करायचा आणि त्यांची तोंड बंद करायची. बस, संपला विषय. बस. झाली अक्कल बाजूळून, आता तोंड बंद करायचं. आलाय मोठा उपाय सुचवणारा. तोंड समजतोस रे स्वतःला? हे झालं पैसे द्या, ते झालं पैसे द्या, सगळं सोपं वाटतं तुला? जगातले सगळे प्रॉब्लेम पैसे देऊन सुटत नाहीत. तसं असतं ना तर तुझा बाप जेलमध्ये खडी फोडायला गेला नसता. मला मोठा पैसे देणारा. साहेबराव, एकदा या व्यवहाराची जबाबदारी आम्ही घेतली म्हटल्यावर प्रश्न मिटला की. हा, समध्या जमिनी तुम्हाला मिळाल्या असं समजा आणि दर आम्ही ठरवू त्यो. तुम्ही फक्त व्यवहाराची कागदपत्र तयार करून घ्या आणि सहीला पाठवा माझ्याकडे. सरकार. गैर सोपान, गावातलं वातावरण काय म्हणते? वातावरणाची पार राख रांगोळी झाली आहे सरकार. आपण हानम्याचं घर जाळलं सरकार, पण त्याची झळ गावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. हेच तर व्हायला पाहिजे सोपान, हेच तर व्हायला पाहिजे. विचार कर, त्या दळबद्री हानम्याची बायको आणि पोरगी वाकडे सरकारला नडली आणि सही सलामत सुटली. असं झालं असतं तर काय झालं असतं? गावातला कुठला बी रस्त्यावरचा सोम्या गोम्या उठला असता आणि आमच्या विरुद्ध आवाज काढला असता. कसं चालल? कसं चालल? ध्यानात ठेव, आपल्याबद्दलची भीती न आपला दरारा ही आपली मोठी हत्यार आहेत. त्याच्या बळावर तरी एवढ्या गावांवरती राज्य करतो आपण. आपल्या हत्याराची धार कवा कमी होऊ द्यायची नाही आणि या भिकारड्या गावकऱ्यांच्यावरती राज्य करायचं असेल तर त्यासनी नेहमी टाच खालीच ठेवायचं. पर सरकार, आता दिस पूर्वीसारखं नाही राहिलं. आता नुसतं खुट्ट जरी वाजलं ना तरी त्याचा गाजावाजा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतोय. इथं तर आपण समध्या कुटुंबालाच. येस सोपान, शेपूट घालतोस काय? आता शेपूट घालतोस? ध्यानात ठेव, आज पातूर एखादी गोष्ट करताना 10 वेळा विचार केला आम्ही आणि एकदा केल्यानंतर त्याच्या परिणामांची तमा कधीच बाळगली नाही. तुम्ही सावध राहा. हानम्याच्या प्रकरणात गावातलं एक जण बी तोंड उघडणार नाही याची खात्री आहे आम्हाला.
तुम्ही सावधच राहा. गावातनं बाहेर जाणारा आणि गावात नव्यानं येणारा प्रत्येक जण त्याच्यावर नजर ठेवा. नवीन माणसाचं पाऊल गावाच्या येशीच्या आत पडायच्या आधी त्याची बातमी आमच्यापर्यंत पोचली पाहिजे. कळलं? होय. जावा. बघितलं ना कसा बोलत होता मला तो. म्हणे मी कोण समजतो स्वतःला. अरे हा कोण समजतो स्वतःला. याला एवढीशी मुलगी आली नाही त्याची झोप उडवून गेली. आणि हा मला चाललाय शहाणपणा शिकवायला. म्हणे पैशाने सगळ्या गोष्टी मोजता येत नाहीत. अरे ह्यांनी काय केलं तेच केलं ना. प्रॉब्लेम आणखीनच क्रिटिकल केला त्यांनी. तो जे काही करतो ते तुझ्या भल्यासाठी करतो. भल्यासाठी. मला अक्कल नाही, मला कळत नाही असं वाटतं की तुझ्या बंधुराजाना. तुझा मामा आहे तो. मामा हो आहे ना, मला माहिती आहे, चांगलंच माहिती. पण नुसता मामा नाही, सावत्र मामा आहे. सावत्र मामा. समीर, काय समीर? अरे हा कोण आहे माझ्या बाबांबद्दल बोलणारा? आई तुलाही चांगलंच माहिती की बाबा आज जेलमध्ये त्याच्याचमुळे गेले. त्यांनी त्याच वेळी त्यानं मदत केली असती तर आज बाबा आपल्यासोबत असते. असं काही नाहीये समीर. आई तू का पाठीशी घालतेस त्याला? तो आपल्याला पोचतो, इथे राहायला देतो म्हणून आपल्यावरती उपकार करतो असं वाटतं की का तुला? नाही, तसं वाटत असेल ना तर तो विचार आत्ताच्या आत्ता डोक्यातून काढून टाक. आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून कुठेही जाऊ, कसेही राहू. नाही, 2 वेळा जेवायला मिळण्या एवढं भिकारी आपण नक्कीच नाही. नाही, आणि तेवढी सोय तरी माझ्या बापानं माझ्याकरता नक्कीच केली ना. काय चाललंय, जरा शांत राहा ना तू. शैलेंद्र किंवा मनालीने ऐकलं तर काय वाटेल त्या दोघांना. नाही म्हटलं तरी खूप मदत झाली आहे त्या दोघांची. आणि तुला सुद्धा खूप मदत केली आहेस की त्यांनी. मदत? अगं माझ्या बापापासून आत्ता माझ्यापर्यंत त्यांनी किती आणि कशी मदत केली ना चांगलंच माहिती आहे मला. तू आहेस म्हणून मी केवळ गप्पा बसतोय, नाही तर. हो ना, मग यापुढे सुद्धा माझ्याकडे बघूनच गप्प बस. पण प्लीज आजच्यासारखा तमाशा या घरात परत होऊ देऊ नकोस. इथे कशी? नाही म्हणजे तुझी मावशी म्हणाली तू गावाला गेलीस म्हणून. ना गावालाच गेले होते. बरं बरं राहू दे. आता आता मला सांग, तू इथे कशी काय आलीस? तुला इथला पत्ता कोणी दिला? कागद मला साहेबांनी दिला. मावशीच्या घरला सोडलं तेव्हा.